फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे रक्षाबंधन आणि कालचा तुम्ही ब्लॉग बघितला नसेल। रक्षाबंधनासाठी मी मिठाई बनवली आहे घरी आणि खूप छान आणि टेस्टी झाली, एकदम सोप्या पद्धतीने। तर नक्की बघा आणि ती ट्रायसुद्धा करा। आणि आत्ता मी जे शूट करते ते माझ्या नवीन फोनमधून करते। तर मला नितेशने गिफ्ट दिलं आहे सॅमसंग गॅलेक्सी अल्ट्रा S24। तर मी त्याच्यातून शूट करते। माझा हा फर्स्ट ब्लॉगिंग आहे, म्हणजे मी ॲक्च्युली शूट केलं काल स्वीट, पण बॅक कॅमेराने केला आणि हे फ्रंट कॅमेराने मी तुमच्याशी बोलते। तर खूप छान वाटतं नवीन फोनमध्ये शूट करताना। आणि मी तुम्हाला दाखवेन पण माझा फोन, कारण मी तर शूट करते, नंतर मी तुम्हाला दाखवेन। तर रक्षाबंधन असल्यामुळे नमिताताई घरी आल्यात आणि आरुषची उद्यापासून एक्झाम लगेच स्टार्ट होते। आज रक्षाबंधन आणि उद्या एक्झाम आहे, त्याच्यामुळे मी गडबड करत डोंबिवलीला नाही गेली विक्रांतकडे, म्हणजे रक्षाबंधन करायला। सारखं गडबड करू नको, येणार आणि लगेच जाणार, त्याच्याविषयी आपण नंतर करू। तर आणि मम्मी पण नाही आहे, माझी मम्मी पण नाही भेटणार मग, तर त्याच्यामुळे मम्मी नंतर जाणार आहे। तर नमिताताई शौर्य आले तर त्यांचं पण रक्षाबंधन असणार आहे। आणि मी भाऊजींना पण भाऊ मानते, म्हणजे माझ्या नणंद त्यांचे मिस्टरांना, तर त्यांच्यासाठी पण मी काल मिठाई बनवली, कारण त्यांना पाठवायला, त्यांना गोड आवडतं। तर आणि त्याच्यानंतर गुलाबजाम पण मी बनवणार आहे, अजून मी बनवले नाही आहेत। आणि जेवण पण बनवायचं आहे, कारण आज दाखवायचं आहे नैवेद्य देवाला, त्याच्यामुळे। आणि सोमवार पण आहे, श्रावणी सोमवार आहे, तर ते पण आहे। तर आज बरंच काय काय शेड्यूल फिक्स झालेलं आहे। आणि आता आरुष वगैरे उठलेले आहेत। मी तर रात्री 3 वाजता जी मिठाई बनवली त्याचं एडिटिंग करून 3 वाजता मी अपलोड केला आणि झोपली। त्याच्यानंतर आत्ता सकाळी उठून मी पब्लिश केलेलं आहे आणि नक्की तो व्हिडिओ बघा। मी इंस्टाग्रामवर पण माझा आरुष06 हँडल आहे माझा, त्याच्यावर मी स्टोरी टाकलेली आहे। तुम्ही तिथे क्लिक केलं ना तरी तुम्हाला लिंक आपोआप तुमची ओपन होईल यूट्यूबची, आणि तुम्ही ती मिठाई बघू शकता। आणि एकदम इन्स्टंट आहे, 15 ते 20 मिनटात ती मिठाई होते। तर लवकर करा आणि फ्रेश तुमच्या भावाला किंवा बहिणीला मस्त खायला द्या। आणि आत्ता मी माझं आंघोळ वगैरे झाली आहे, तर मी आता देवाची पूजा करणार आणि नाश्ता बनवणार। तर आज आहेत पोहे बनवायचे, पोहे। तर सगळेजण आम्ही पोहे खाऊ। आरुषला पोहे नको, आरुषला पाहिजे मॅगी। तर असं काय काय आहे, तर काय काय करतो दिवसभरात ते पण बघू। आणि मेन म्हणजे नितेशला सुट्टी आहे मंडे, पण आम्ही कुठे जाणार नाही आहे, कारण उद्यापासून आरुषची एक्झाम स्टार्ट होते। तर शक्यतो त्याचं मला रिव्हिजन घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आज कुठे जाणार नाही आहे। तर चला दिवसभरात आम्ही काय काय करतो, स्टे ट्यून, बाय बाय। आणि तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा। ज्यांचे भाऊ जवळ असतील त्यांना तर खूप चांगलं आहे की ते जाऊ शकतात, पण ज्यांचे भाऊ बाहेर आहेत किंवा बाहेरगावी आहेत किंवा मिलिटरीमध्ये आहेत ह्याच्यात, तर त्यांना ते भेटू शकत नाही। तर नक्की व्हिडिओ कॉल करून रक्षाबंधन सेलिब्रेट करा, कारण भावना महत्त्वाच्या आहेत असा। आणि माझा पण एक भाऊ जर्मनीमध्ये आहे, तर तो काय येऊ शकत नाही, तर आम्ही व्हिडिओ कॉलवर दरवेळेस रक्षाबंधन भाऊबीजला बोलतो। आणि आता तर विक्रांत इथेच आहे, पण मला तिथे आज मी जात नाही आहे, तर असं आहे सगळं। तर हे बघा, मला नवीन फोन जो नितेशने गिफ्ट केला आहे तो हा आहे सॅमसंग अल्ट्रा। आणि माझं ना हे कवर आता मी सध्या इमर्जन्सीमध्ये घेतलं आहे, कारण आरुष फोन घेतो आणि मला भीती वाटत होती, म्हणून मी इमर्जन्सीमध्ये ऑनलाईन हे कवर मागवलं आहे, पण मला काय एवढं खास आवडला नाही। ट्रान्सपरंट आहे आणि हा क्रीमिश गोल्ड कलर आहे, आय गेस तुम्हाला दिसत असेल। आणि हे बघा, इथे स्टिक आहे फोनची, तर इथे स्टिक आहे फोनची। तर मी तुम्हाला ना व्यवस्थित ट्रायपॉड लावून पूर्ण मोबाईल दाखवेन, आणि क्लिअरिटी तर खूप छान आहे। आता मी माझ्या जुन्या फोनमधून शूट करून तुम्हाला हा फोन दाखवला, तर असा। आणि मी हे ठेवलं आहे वॉलपेपर, लॉकला फोटो ठेवला आहे, आणि हे आहे माझं वॉलपेपर। तर कसा वाटला फोन ते पण सांगा। आणि काय नाही, नितेशने 2 महिन्याने माझा बड्डे येतो आहे ऑक्टोबरमध्ये, तर मला ॲक्च्युली ब्लॉगिंगला खूप प्रॉब्लेम होतो। आणि गरम बघा किती होतं आहे, ॲक्च्युली बोलताना फॅन नाही लावू शकत, त्याच्यामुळे खूप गरम होतं। आणि असंही खूप गरम होतं आहे, कारण लिटरली मे महिन्यात ऊन पडलं आहे सकाळी 8:30 वाजल्यापासून। तर चला, खूप गडबड आहे, घरात कोणतरी आलं असेल,
तर सगळी गडबड असते. जेवण नाश्ता आमचं काही झालं नाही आहे. मस्त 11 वाजलेत आणि सगळ्यांनी ठरवलेलं आरामशीर उठू आणि मी तर उठूच शकत नाही, कारण मी 2:45 3:15ला मी झोपली आणि सकाळी परत उठलेली 6:30-7 वाजता एडिटिंगसाठी अपलोडिंगसाठी. तर चला मी आता जाते आणि जेवणाचं पण बघते. गुलाबजाम बनवायचे आहेत, पूजा करायची, तर अशीच बरीच छोटी छोटी कामं आहेत. आज सलून आहे बंद, तर घरीच असणार आहे. नितेशला पण मंडे सुट्टी आहे. तर चला स्टे ट्यून. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि हा व्लॉग आहे रक्षाबंधनचा. तर सकाळी मी लवकर उठली आहे आणि आता मी नाश्ता बनवते, पोहे आणि चहा, कारण नमिताताई शौर्य वगैरे आलेत. तर आता मी चहा आणि पोह्यांचा नाश्ता बनवते आणि मग तुमच्याशी बोलते. तर माझे इथे पोहे पण रेडी झाले आहेत आणि आम्ही आता खायला बसतो. गुड मॉर्निंग. कसं रे पोहे? तर माझं आता सगळं आवरलं आहे आणि मी देवाची पूजा वगैरे पण केली आहे आणि मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. तर मी इथे दाल फ्राय बनवते आणि शौर्यला विचारलं तुला पनीर आवडतं का, तर तो बोलला चालेल. तर मग मी पनीर मटार ची भाजी बनवते. ॲक्च्युली मी मशरूम पण टाकते, पण मशरूम त्याला आवडत नाही म्हणून मग मी नाही टाकले. तर मी मस्त ट्रायंगलमध्ये पनीर कट करून घेतलेलं आणि एक बटर पनीरसारखं केलेलं आणि त्याच्यामध्ये मटार टाकलेले, कारण सगळ्यांना पुरायला हवी म्हणून मग मी मटार पण ॲड केले, कारण त्याचा फ्लेवर पण छान येतो. आणि पेस्ट पण मी करून ठेवलेली, रेडी करून ठेवली, म्हणजे फ्रेशच बनवली. तर त्याच्यामध्ये मी टोमॅटो, कांदा, आलं लसूण आणि कोथिंबीर थोडीशी आणि 2-3 काळी मिरी वगैरे असं थोडासा नॉर्मल गरम मसाला असं टाकून मी मस्त वाटून घेतलं. आणि हे कच्चं वाटण घेतलं आहे, म्हणजे मी काय फ्राय वगैरे करून नाही घेतला आहे कांदा, डायरेक्टली कच्चं फ्राय करून घेतलं आहे आणि मग मस्त मी कढईमध्ये फ्राय करणार. तर मी फोडणीला इथे उभा कांदा कापून टाकला आहे आणि कारण मला व्लॉग म्हणजे शूट नाही करता आली रेसिपी, कारण मी खूप घाईत होती, कारण नाश्ता झाला त्याच्यानंतर आम्ही बोलत बसलो आणि मग जेवणाला उशीर झाला. तर मग मी आता फटाफट करते. तर मी एका साईडला दाल फ्राय झाली आहे माझी, आणि दाल फ्राय पण मी तुम्हाला एक दिवशी दाखवेल, मी माझ्या पद्धतीने सिम्पल करते. तर ती पण छान झालेली. आणि आता इथे फोडणीमध्ये मी थोडं बटर आणि थोडं तेल दोन्ही मिक्स करून टाकले आणि त्याच्यानंतर पनीर एका साईडला फ्राय करून घेतले त्याच तेलामध्ये मटार पण थोडेसे फ्राय करून घेतले आणि फ्रोझन मटर घेतलेले, पण थोडे फ्राय केले ना की छान लागतात, नाही तर ते असे कच्ची चव येते. तर मग मी ते पण फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथे वाटण टाकलं, कांदा फ्राय करून घेतला, त्याच्यात वाटण टाकलं आणि त्याच्यानंतर आता मस्त ते वाटण आहे ना चांगलं फ्राय, तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे. आणि त्याच्यामध्ये ना मी दही पण टाकलेलं वाटणामध्ये, थोडंसं एकदम किंचित दही टाकलेलं आणि ते पण मस्त हे बघा तेल सुटेपर्यंत पूर्ण मी फ्राय करून घेते. आणि अजून त्याच्यामध्ये मी काजू पण टाकले सोललेले. तर असं छान मस्त शाही भाजी झालेली. आणि परत वरतून मी थोडं बटर, मला थोडं कमी वाटतं आहे त्याच्यामुळे मी टाकते. आणि आता मी हे फ्राय केलेला मटार आणि पनीर टाकलं, त्याच्यातच कोथिंबीर टाकली आणि ही झटपट पनीरची भाजी छान होते, पटकन केली पण छान झालेली. तर सगळं मी आता आजूबाजूला सगळं आवडते आणि हे बघा मी काजू सोलते आणि काजू पण मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आता, कारण काजूची टेस्ट छान येते. ॲक्च्युली मी ना तेलातच फ्राय करून घेते काजू पण मी विसरून गेली जेव्हा पनीर फ्राय केलं, तर म्हणून मग मी आता वरून पण टाकले तरी छान लागतात, पण फ्राय केलेले टेस्ट जरा वेगळी येते. तर तुम्ही पण करून बघा. आणि आता माझं इथे एका साईडला मी भांडी घासून घेणार आहे, कारण जसं आपण जेवण बनवतो ना, लगेच थोडीशी भांडी असली घासून घेतली ना, नानींची आणि माझी सवय, थोडंसं जेवण झालं थोडी भांडी निघाली घासून टाकतो आम्ही, कारण एक तर आमच्याकडे मेड नाही आहे, मला आवडत नाही आम्हाला दोघींनासुद्धा, आम्ही पटापट दोघी करून टाकतो. तर मी इथे बघा पटापट माझं सगळं क्लिनिंग, एका साईडला भाजी पण होते, एका साईडला माझी पूर्ण क्लिनिंग पण झाली. आणि त्याच्यानंतर गरम गरम चपात्या करू, भात पण लावला आहे, तर मग गरम गरम चपात्या करू आणि मग जेवायला बसू आम्ही. तर इथे बघा माझं सगळं आवरलं आहे आणि आरुष आणि शौर्य येतात माझ्याशी गप्पा मारायला मध्ये. तर हे बघा मी सगळं मस्त क्लीन करून घेतलं आहे. आणि आता मला आणि ना सारखं ओटा पुसावा लागतो, कारण मला ते ओलं असताना मला आवडत नाही. तर इथे नानी बोलल्या मी चपात्या करून घेते पटकन, तर नानी आता चपात्या करतात. आणि काय नाही, शौर्य चाललं आहे, शौर्य बोलतो आहे मी करू का,
मी शेकवू का, आणि आमच्याकडे लाईट गेली. हां, आणि आम्हाला लेट का झालं जेवण करायला, कारण लाईट गेलेली, त्याच्यामुळे खूप वेळ लाईट नाही आली आणि मी लाईटची वाट बघत बसली. कारण चिमणी पण बंद राहते आणि फॅन पण बंद, कारण माझा छोटा फॅन आहे ना, तर तो आम्ही साईडला करून लावतो थोडासा, म्हणजे थोडी हवा येते. तर लाईटीची वाट बघत बसलो आणि उशीर झाला. आणि हा इथे बघा येऊन शायनिंग मारली, एक चपाती थोडीशी उलटली आणि गेला. बोलतो नाही, मी आता खेळायचं मला आरुषबरोबर. आणि एवढा उंच झाला आहे शौर्य पण. तर आता तो 10th तर त्याला आता ही सुट्टी होती. आता तो काय बोर्ड झाल्याशिवाय येणार नाही. तर तो पण आला आहे आणि ते पण झाले. आणि आता चपात्या पण झाल्या की मी आता घेतले अळूवडी करायला. आणि नमिताताईंना आवडते म्हणून नानींनी केलेली, तर मी आता ते तळून घेते पटापट. आणि ॲक्च्युली ना आम्हीच असलो ना तर आम्ही शॅलो फ्राय करते, म्हणजे मी थोडंसं तेल टाकून पॅनमध्ये करते, कारण जास्त तेलकट होतात मग ते. पण मी मग काय केलं, आजकाल मी काय करते, काय तळायचं असेल ना तर मी तेलामध्ये चिमूटभर मीठ टाकते. हे बघा मी आता पण टाकणार आहे. आणि मी आता आजकाल ना माझी ती सवय झाली, काही तळायचं असेल ना तर चिमूटभर मीठ टाकायचं. त्याच्याने काय होतं की तेल कमी खेचलं जातं आणि मला खूप म्हणजे त्याच्याने फरक वाटतो. तर हे बघा मी इथे मीठ टाकते. तर तुम्ही पण तसं ती एक टीप नक्की तुम्ही फॉलो करा. जर काय तळायचं असेल ना, भजी वगैरे काहीही, पुऱ्या वगैरे, तर किंचित म्हणजे एकदम नावाला किंचित मीठ टाका. आणि ते मीठ थोडं गरम झालं ना की मग जे टाकायचं टाका. आणि एका साईडला मी ते प्लम खाते, कारण मला ना प्लम्स खूप आवडतात. आणि भूक पण लागली, कारण बराच उशीर झाला. आता आम्ही गप्पा मारत बसलो लाईटीची वाट बघत. आणि आता कुठे लाईट आली आहे, तर मग मी जेवण करायला घेतलं पटापट. आणि एवढं गरम होतं आहे, म्हणजे मी लिटरली, माझ्याकडे सुद्धा कॅमेरा होता पण मला हाईड करून टाकलं, कारण मी पूर्ण घामाने भिजलेली. आणि एवढं गरम होतं किचनमध्ये. आणि ॲक्च्युली आमच्या स्लायडिंग ओपन केल्यानं की खूप हवा येते, पण मग गॅसला हवा लागते, त्याच्यामुळे मग नाही चालू ठेवतात. तर माझ्या इथे सगळ्या अळूवड्या तळून झाल्या. आणि मी आता इथे नैवेद्य काढायला घेतलं आहे, कारण देवाला नैवेद्य दाखवेन. आज आहे रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा. तर मग मी नैवेद्य बनवलं. श्रीखंड तर आणलं आहे, भात लावला आहे, अळूवडी आहे, मेथीची भाजी, आणि त्याच्यानंतर पनीर मटारची भाजी. ॲक्च्युली थोडीशी सुकली, आता गरम केली ना मी, परत गरम केली जेवायच्या आधी, म्हणजे ती थोडी मग अशी थोडा रस्सा झालेला थोडा. आणि त्याच्यानंतर डाल फ्राय तर एवढी मस्त झालेली ना, सगळ्यांना आवडली. तर मी आता नैवेद्य दाखवते देवाला आणि त्याच्यानंतर मग आम्ही बसू. आणि मग मी जी बनवली जी मिठाई होती तीसुद्धा मी देवाला दाखवली. आणि त्याची जर तुम्ही रेसिपी बघितली नसेल ना तर नक्की बघा आणि तशी करा. आणि आवडली तर मला कमेंटसुद्धा करा. तर इथे देवाला नैवेद्य दाखवलं की आम्ही आता जेवायला बसू. आणि बघा किती मस्त ताट वाटतं आहे ना, एकदम भरलेलं आणि एकदम कलरफुल असं बघूनच मस्त वाटतं एकदम. तर व्हेज जेवण बनवायला थोडा वेळ लागतो, पण ते बनवल्यानंतर ना एकदम छान दिसतं आणि छान लागतं. तर इथे सगळं दिवा वगैरे बघा अजून पण मजा आहे. तर मी आता हे बघा संध्याकाळ झाली आहे आणि ह्यांचं रक्षाबंधन चालू आहे आता. गाणं लाव का? शौर्य असंच पकडून दे, हलवू नको, असंच दोघं पण येऊ द्या, डोकं नको उडू. इकडे बघा. आणि मला नाही, माझ्या भावाकडून नाही, भावाला दिली तर गुजराती लोक वहिनीला पण बांधतात राखी. चला मला पण पाहिजे. मामीला पण. वा वा, मस्त आहे, सुंदर आहे. पण
ह्याचं काय पेंडंट करू शकतो ना, किंवा अंगठी पण करू शकतो. हा, व्हाईट प्लॅटिनम. हा, म्हणजे प्लॅटिनमची आहे का? दाखव. वाव, सही आहे. दिस इज द ओनली. वाव, मस्त. हॅपी रक्षाबंधन. हॅलो पॅकू. मला काय नाही आणलं. मला काय आणलं ना. मागच्याच वडापाव आणला, मला वाटलं यावेळेस समोसा आणला. भारी आहे. म्हणजे ते रक्षाबंधनसाठी स्पेशली मला वाटतं हे केलं. त्याचं ते बॉक्सचं कवर दाखव ना इथे. शी गिवा. वा, गिवाची राखी. क्या बात आहे. तुला गिफ्ट ना, तुला गिफ्ट. हे काय तुझ्या खिशात? दुसरं ते मी घेतलंय माझ्याकडून. असं नाही, असं नाही, असं नाही. नीट. हे आरुषकडून आणि मम्माकडून. जागा नव्हती ना तुमच्याकडे, लोणचं ठेवायला जागा नव्हती. आता आणि हे घाम. ब्रश काढून असंच. नाही नाही, मी दिलंय. आरुष आणि मी दिलंय. आरुष मोठा आला देईल ना आज तुला. त्याच्यामध्ये वॉरंटी कार्ड आहे. 2 इयर्सचं वॉरंटी आहे. फक्त आपण नॉर्मल, भाऊजी पण यूज करू शकतो. नको, बाळगतील ते. फक्त याच्याने कोंब नुसतं केलं ना तरी स्ट्रेट होतं. फक्त तेल नाही पाहिजे. आणि ओल्या याच्यावर पण चालतं, पण शक्यतो ओल्या याच्यावर नका करू. लागतं मग ते. तुला केस कमी येतं लागलं. ए, तू नको, तुला घाम आहे. घाम आहे तुला. बघ जरा ओपन करून. नाही, मी करते ऑन. सेलो टेप का नाही? थोडा मारून बघ ना. इथे मार, इथे. आली आली आली. त्याला होईल, मी कधी काढतो. आरुष इकडे बघ. अरे जॅक, मार पाहिजे का? पाहिजे मार. आमचं झालं रक्षाबंधन आहे ना बाबा. माझं नेटच चालू नाही. नवीन मोबाईल नाही आले.
थोडस साईडला हो म्हणजे डायडा पुढे मला वाटलं सगळ्यांना अरे राखी बांधायला बसला तुला काहीतरी द्यावं लागणार तुझ्याकडे आहे का काय मग चैन दे काढून आठवडाभर तांदूळ निघायला नाही पाहिजे ताई त्याला थोडासा द्या तो नाही त्याला आवडत तो फक्त काढेल त्या तोंडातलं कोण डिक्कीत आणून ठेवलेले त्याने डिक्कीत आणून ताई असं वाटतंय ब्लॉग मध्ये सांगतात थांबा मी आता आरतीवर थांबा ताई वैरी वहिनी वाढ बघतेस पटापट जाऊ दे ना काय नाही बघू कॅन्डल लाईट करू आपण रक्षाबंधन किती वाजते नंतर तुझ्या ताटात ठेवायचं आता नाही आता बस इथे बरा दिसतोय जरा आत बसलाय नुसता तो शौर्य बरोबर एवढा हैराण केला ना खड्याची गॅरंटी किती ताई खड्यांची गॅरंटी किती तुम्ही बोलले खड्याची डायमंडची आणली डायमंडची अरे बापरे बघा काय फोटो नाही काढले मी व्हिडिओ काढले फोटो काढू एक दिवस चालतो हे दुपट्टा नाही का याच्यावर दुपट्टा नाही असं मध्ये बसा दोघांनी मध्ये बसा ते पैसे पैसे काढते निरंजन लागतील ताई हा ताईला दे ताईला तर काही एनी टाइम सुट्टी ताईचं काही टेन्शन नाही बाबांना अशी पुढे बसा नाही तुम्ही ते नको ते हां येत नाही मी एक सेंट्रल गव्हर्नमेंट आप बिहारच घेतलं काय एक सेंट्रल गव्हर्नमेंट बिहारच घेतलं हे इकडे बघा ना एकदा इकडे बघा सगळ्यांनी स्माइल प्लीज निष्ठीला पण घ्यायला पाहिजे फोटो का हा म्हणजे निश्चित ही पर्स आहे बघा खुर्चीवर हा हा
तू खाली तरी वाग जरा, असा तरी हो, असा. मोठा घे ना हे दारू स्माइल स्माइल. अरे वा. बांधली राखी, दाखव राखी. वाव मस्त आहे रे. नाही बोलायचं देऊ शकतो लहान असलं तरी, उलट बरं आहे, छातीत कफ नाही तयार होत, मेल्ट होतो ना कफ तो. ते गावठी मध असतं ना, ते थोडस जिभेला लावायचं त्याच्या. नाही मग काय होतं, उलट गावठी मध चांगलं चालतं मध. आता आपण ते उघडून देतो, ते काय ते बोलतात बाळगुटीमध्ये ते कफ न निघायला ते काय उघडून देतो, ज्येष्ठ मध. मग ते देतो ना, त्याच्यात थोडस मध टाकून द्यायचं. चांगलं रक्षाबंधन झालं यावेळेस बिना लाईटचं. हे लाईट नव्हती म्हणून सगळे एकत्र आले, नाहीतर आपले सगळे वेगवेगळे आहे की नाही ताई. निर्वीला माझा मोबाईल कुठे स्माइल करा ना दोघांनी छान. बॅकग्राऊंडला ह्या दोघे थांबा थांबा, असं असं. हा हा बसा बसा बसा, तुम्ही बसा. स्माइल कर, दोघांनी स्माइल कर. त्या 3:30 पर्यंत पूजाच झाली नव्हती. मी नाही मम्मी काय करते, राकेश काय अशीच बेड्यावर पाया पडतो. काय पैसे मिळू. आणि तुम्ही मग माझ्या आधी घेऊन येता तू नको ना, मी घेऊन येऊ बासुंदी. काय का आलं भिजला ना, मग तेच बोलते, मग तेच बोलते. काय करते निष्ठू, मम्मी काय करते. हे बघ दादा गणपती गेल्यानंतर हो शॉर्टकट मध्ये बांधा, तिला द्या नाही तर बाहेर. निर्वी निष्ठी निष्ठी निष्ठी, तिचं दिव्याकडे लक्ष. रडूबाई रडूबाई इकडे बघा, इकडे बघा आरुष, पटकन बघ पटकन बघ. जाऊ दे, तिला द्या ना, तिला देऊन द्या. तर हा रक्षाबंधनचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.